पतंग उडीताना आपल्यासोबत असं घडेल म्हणून वाटलं नव्हतं. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका आहे. काय आता संक्रांत असल्यामुळे पतंग बितंग घेऊन आलतो भाच्यासाठी आपल्या, पण आपल्याला पतंगच उडता येत नाही. काय पतंगाचा आणून फायदा आहे? मग काय आलं सगळ्याला गच्चीवर घेऊन पतंग उडायला. म्हणलं चला आता पतंग उडायला बघू. आपल्या तनुबाईचा लय पतंग उडत होता, पण आपलं पतंगच उडत नव्हतं. जाऊ द्या म्हणलं, काय आता पतंग उडीतच येत नाही आपल्याला, तर कसं उडेल पतंग तरी. आज म्हशीला पण सोडायला उशीर झाला आपल्याला. जाऊ द्या, काय करा, सकाळीच आपल्याला काम पडल्यामुळे बीडला जावं लागलं होतं, त्यामुळे आज म्हशीला पण सोडायला उशीर झाला. मित्रांनो, आज गावाकडे चाललोय आपण. जातो माहित असते आज गावाकडे काय काम. मित्रांनो, आज आपलं सप्ताह चालू झालेला काल, आज पण गटवलती आपण, त्यामुळे गावाकडे चाललो होतो. मग काय आलो बीड मध्ये, इथून घ्यायची होती आपल्या गजरे. आज मकर संक्रांतीच्या असल्यामुळे गजरे घ्यायची होती आपल्या. मित्रांनो, ते काय बोलायचं ते समजत नव्हतं, जाऊ द्या म्हणून, आणि ते पण डिलीट करत नाही आपण. थोडा हसक मजा झाली पाहिजे. मग काय थोडस आपलं पोस्ट मध्ये काम होतं, त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये आलो. काम झालं, चला म्हणलं आता डायरेक्ट गावात आलो. तसं डायरेक्ट मित्राला घेतलं, चला म्हणलं रानात जाऊ. मित्रांनो, आपल्याला रस्त्यात भूत्या हिर दिसतीये, लय भूताची हिर आहे मित्रांनो, डेंजर हिर दिसती ती. रानात फक्त एकच बोर्ड सापडलंय. मित्रांनो, आपला कसा वाटला आपल्याला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये.